मुंबईसाठी नवी मुंबईकरांसाठी आणि इतर ठिकाणी ज्या ठिकाणी सिडकोची घरं आहेत त्या ठिकाणी अनेकांना दिलासा देणारी बातमी म्हणावी लागली, कारण अनेकांचे फोन वगैरे आपल्याला पत्रकार लोकांचे पण आले. खरं म्हणजे परवाच्या दिवशीच आपण मुंबईसाठी काही ऐतिहासिक निर्णय घेतले. पागडी मुक्त मुंबई आणि त्याचबरोबर सर्वांना जवळपास 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आणि गिरणी कामगारांच्या संदर्भात देखील चाळींचा जो विषय आहे तो, असे अनेक निर्णय आपण मुंबईकरांसाठी जे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मुंबईकरांसाठी वरदान ठरतील आणि पुनर्विकासाचा देखील त्यांचा मार्ग मोकळा होईल. परंतु आज देखील सिडकोचा विषय तुम्ही घेतलाय, त्यामुळे सिडकोची जी घरं आहेत त्याची EWS आणि LIGसाठी ज्या घरांच्या किमती होत्या त्या बाबतीमध्ये देखील अनेक लोकांच्या मागण्या होत्या आणि त्या बाबतीत देखील बैठका झाल्या होत्या आणि ती घरांची किमती देखील कमी करण्यासंदर्भात एक विधान परिषदेतील आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे आणि इतर लोकांच्या बरोबर देखील चर्चा बैठक झाली होती. आणि इतरही आपल्या नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती की सिडकोची घरं त्याचे दर कमी करा आणि आजच्या याच्यामध्ये आपण 10% त्या घरांमध्ये रकमेमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून नव्या मुंबईमध्ये जवळपास 17,000 घरं या घरांमध्ये जे लॉटरीच्या माध्यमातून लॉटरी निघेल त्या 10% रक्कम कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे संकल्पना आहे हाऊसिंग फॉर ऑल, त्या संदर्भामध्ये देखील म्हणजे याचा फायदा होईल आणि लोकांना परवडणाऱ्या दरांमध्ये चांगली घरं मिळतील. त्यामुळे हा एक निर्णय लोकांसाठी फायद्याचा आहे. त्याचबरोबर आज मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी देखील सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे. मुंबईमध्ये 50 एकरापेक्षा जास्तीच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवतोय आपण. SRAमध्ये क्लस्टर योजना राबवत असताना ती क्लस्टर योजना म्हणजे काय तर एक मोठी अशी सिटी विदिन डेव्हलप सिटी असं आपण म्हणावं लागेल. कारण मोठा एरिया आल्यामुळे मोठे रस्ते होणार, तिथे गार्डन होणार, तिथे मुलांना खेळायला बगीचा, ग्राउंड, पार्किंग, क्लब हाऊस, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, या सगळ्या सुविधा त्यामध्ये मिळतील आणि लोकांचं जीवनमान जे आहे हे उंचावलं जाईल या क्लस्टरच्या माध्यमातून. आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 17 प्रकल्पांची निवड केलेली आहे. त्यामध्ये काही नावं मी सांगतो. ओशिवरा आहे, गोवंडी आहे, चिता कॅम्प आहे, टागोर नगर आदी ठिकाणी या योजना आम्ही राबवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर 17,000 घरांचं आपण क्लस्टर करतोय आणि त्याला SRA आणि MMRDA यांनी सुरुवात देखील केलेली आहे. आणि तिथं त्यांना असं वाटलं होतं की 20-25 वर्षापासून भाडंही मिळत नाही, घरही मिळत नाही, डेव्हलपरही गेलाय सोडून. मग अशा ठिकाणी 137 कोटी रुपयाचं भाडं त्या ठिकाणी SRAने दिलं. मी स्वतः जाऊन चेक वाटप केलेला आहे. आणि त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे क्लस्टर सुरू झालेलं आहे. ठाण्यामध्ये 5 क्लस्टर सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे ही 17 क्लस्टर जी आहेत ही देखील युद्ध पातळीवर सुरू होतील. आणि यामध्ये आम्ही ज्या आपल्या शासकीय प्राधिकरणं आहेत जसं MMRDA आहे, सिडको आहे, म्हाडा आहे, त्याचबरोबर MSRDC आहे, MIDC आहे, BMC आहे, इत्यादी ज्या प्राधिकरणं आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये JVमध्ये घेतोय, जेणेकरून त्यांना फंड रेज करणं सोपं होईल आणि लोकांचा एक विश्वास देखील या आपल्या शासकीय प्राधिकरणं असल्यामुळे वाढेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने आपण ह्या योजना राबवतोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देण्याचं, त्याचं एक पाऊल
आपण टाकलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ दिलेली आहे. ती अभय योजना तिची मुदत संपली होती. काही SRA योजना ज्या आहेत त्या वंचित झाल्या होत्या त्यापासून नागरिक, त्यामुळे ते देखील SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ देतोय. SRA प्रकल्प आता मोठ्या प्रमाणावर सुरू होतील. त्याच्या तक्रारी त्याच्या 2000च्या वरती काहीतरी केसेस आहेत. त्यामुळे याचा जलद निपटारा करण्यासाठी AGRC जे आहे त्याची देखील संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून जे केसेस सुरू आहेत या केसेस तात्काळ युद्ध पातळीवर सोडवता येतील आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल आणि पुनर्विकासाचा मार्ग जो आहे मोकळा होईल. म्हाडाच्या ओसीसाठी देखील अभय योजना जी होती त्याला देखील आपण 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. यामध्ये देखील म्हाडाचे जे रहिवासी आहेत त्यांना देखील याचा लाभ होईल. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या लीज प्लॉटवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं आहेत ती घरं 83 अशा वसाहती आहेत, 83 प्लॉट आहेत आणि त्याकरिता देखील जे काय प्रीमियममध्ये सवलत देणं, इतर जे काही इन्सेंटिव्ह FSI देणं यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, इतर कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पुनर्विकासामुळे न्याय मिळेल आणि चांगली घरं मिळतील. त्याचबरोबर फनेल झोनचा जो रखडलेला प्रश्न होता, आता मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील त्याच्यावर सुतोवाच केलं होतं म्हणून निवेदनामध्ये. रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास जे फनेल झोन आहे, फनेल झोनमध्ये जी हाईट रेस्ट्रिक्शन आहे त्या हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्यांना पूर्ण FSI वापरता येत नाही आणि तो FSI वापरता न आल्यामुळे पुनर्विकासाला खीळ बसलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं पुन्हा एकदा मी सांगतो, प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर ऑल हे जे काही स्वप्न आहे, संकल्पना आहे, त्याला एक गती देण्यासाठी आम्ही इथं जे पुनर्विकासाच्या योग्य ज्या इमारती आहेत, धोकादायक आहेत, त्यांना वाढीव FSI देतो. EWSला 300 चौरस फूटपर्यंत FSI विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर LIGमध्ये 600 चौरस फूटपर्यंतच्या सदनिकांना पुनर्बांधणीसाठी विनाशुल्क व्हावी यासाठी देखील या योजनेमध्ये तरतूद केलेली आहे. या योजनेत खालीलप्रमाणे FSI ध्येय असणार आहे. जमीन मालक मूळ जमिनीच्या मालकी हक्का इतका बेसिक FSI त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणामध्ये ध्येय राहील. संरक्षित भाडेकरूंना त्याचं संरक्षित क्षेत्रा इतकं FSI किंवा 30 चौरस मीटर यापैकी जो अधिक असेल तो देण्याचा निर्णय झालेला आहे. अधिकृत रहिवाशांना त्यांच्या ताब्यातील क्षेत्रा इतका FSI किंवा 30 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ यापैकी जे अधिक असेल तो अनुज्ञेय राहील. आणि म्हणून EWS आणि LIG सदनिकाधारकांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक इन्सेंटिव्ह FSI देखील त्या ठिकाणी दिला जाईल. आणि म्हणून या बाबतीत देखील नवीन योजनेमध्ये विनियोजन 33.7, 33.9 या नियमांतर्गत इन्सेंटिव्ह प्रीमियम अनुषंगिक त्यांना फायदे जे आहेत ते देखील कायम राहतील. आणि त्यामुळे या ठिकाणी फनेलमध्ये जे लागू केलेले नियम आहेत तेच नियम डिफेन्ससाठी देखील डिफेन्सच्या जागेमध्ये असलेली ज्या काही इमारती आहेत, रहिवासी आहेत, त्यांना देखील या फनेल झोनच्या धोरणाचा फायदा होईल आणि त्यांचा देखील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, जेणेकरून मुंबईमध्ये आता कुठल्याही इमारतींचा पुनर्विकास थांबणार नाही आणि पुनर्विकासाचे जे अडथळे होते ते आपण दूर केलेले आहेत. मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलेला आहे त्याला पुन्हा मुंबई आणण्यासाठी आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. आणि मला वाटतं मुंबईकरांना
मोठा दिलासा देणारे हे निर्णय, परवा घेतलेले निर्णय देखील आणि आज घेतलेले निर्णय देखील ऐतिहासिक आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही जी मागणी होती मुंबईकरांची, पुनर्विकास रखडलेला आहे, इमारती पडतात, लोकांचा जीवितहानी होते आणि यासाठी या पुनर्विकास प्रकल्पांसाठी किंबहुना पुनर्विकासामध्ये असलेले अडथळे दूर करण्यासाठी सरकारने एक मोठं धोरणात्मक पाऊल उचललेलं आहे, गृहनिर्माण विभाग आणि नगरविकास विभागाने. याचं मला समाधान आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर हे निर्णय घेतलेत. त्याचबरोबर मुबलक घरं जे PAP-साठी उपलब्ध झाली पाहिजे, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी, म्हणजे रस्ते आहेत, भुयारी गटार योजना आहे, फ्लायओव्हर आहेत, इतर जे काही प्रकल्प आपल्याला मुंबईत करायचे आहेत, पण त्यासाठी हाऊसिंग स्टॉक पाहिजे आणि म्हणून हाऊसिंग स्टॉक वाढवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय. जे PAP-ची घरं काही ठिकाणी विकासकांकडे आहेत, ती देखील आपल्याकडे ताब्यात घेतली जातील आणि नवीन हाऊसिंग स्टॉक जो आहे या विविध माध्यमातून आपण तो देखील हाऊसिंग स्टॉक उपलब्ध करून घेतल्यामुळे हाऊसिंग बँक एक प्रकारची आपण तयार करतोय, जेणेकरून पुनर्वसनासाठी कुठेही घर कमी त्यांना घराची अडचण भासणार नाही. हा देखील एक मोठा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर एक खारफुटीचं संरक्षण जे आहे, मँग्रोवर देखील गेल्या अनेक वर्षापासून चर्चा होती की मँग्रोबद्दल कुठलंही धोरण सध्या तरी नाही आहे आणि त्यामुळे मँग्रोची मोठ्या प्रमाणावर कत्तल होते आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कत्तल झाल्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होतो आणि म्हणूनच या आज जे मालकी हक्काचे मँग्रोव्ह ज्याच्यावर आहेत त्यांना कुठलंही धोरण नसल्यामुळे ते मँग्रोव्ह जे आहेत ते त्याच्यावर मँग्रोव्ह डिस्ट्रॉय होतात आणि काही वेळा त्यावर भराव टाकून अनधिकृत बांधकामं देखील होतात आणि म्हणून मँग्रोव्ह प्रोटेक्ट करणं, मँग्रोव्ह पार्क तयार करणं यासाठी देखील एक धोरण आम्ही आणतोय ग्रीन TDRचं आणि त्यामुळे कांदळवनाचं संरक्षण होईल आणि किनारपट्टीचं नैसर्गिक संरक्षण त्यामुळे होईल, चक्रीवादळ सुनामीपासून त्याचा बचाव होईल, जैवविविधतेचं संवर्धन होईल, कार्बन या ठिकाणी शोषून घेतला जातो त्यामुळे हवामान बदलावर कंट्रोल येईल, ऑक्सिजन त्यामुळे जादा मिळेल, मासेमारीसाठी देखील उपयुक्त ठरेल आणि मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी वनौषधी देखील त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून कांदळवन सफारी असेल किंबहुना कांदळवनाचं जे आहे मँग्रोव्ह पार्क आपल्याला त्या माध्यमातून करता येईल. हे देखील धोरण आम्ही त्या ठिकाणी आणतो जेणेकरून पर्यावरणचा समतोल राखला जाईल आणि त्याचा फायदा राज्यातल्या सर्व लोकांना होईल. अशा प्रकारचे अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत मुंबईकरांसाठी आणि हेच निर्णय इतर शहरांना देखील मुंबई बाहेरच्या MMRमध्ये किंबहुना राज्यभरातल्या इतर शहरांसाठी देखील हे निर्णय आम्ही टप्प्याटप्प्याने लागू करणार. मुंबईतल्या पागडी सिस्टमचा जो प्रश्न आहे तो खूप जटिल आहे आणि भाडेकरू आणि घरमालक 20,000 इमारती म्हणजे एका इमारतीमध्ये 20 फ्लॅट असतील तर 4 लाख घरं झाली आणि 4 लाख घरांमध्ये माणसं किती राहतात ते बघा. आणि त्याचबरोबर या लोकांची ओशी अडकली होती, त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होतोय आणि जवळपास पागडी आणि मालक अशी 28,000 खटले दाखल आहेत आणि त्यामुळे 28,000 फ्लॅट धारक आहेत. इमारती म्हणजे 28,000 केसेस आहेत, त्याच्यामध्ये देखील 13,000 इमारती आहेत. 13,000 इमारतीचा देखील पागडी आणि मालकी हक्काचा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे पागडी मुक्त मुंबई, त्याच्यामुळे लाखो लोकांना जवळपास 20 ते 25 लाख लोकांना याचा फायदा होईल. सर सिडकोच्या बाबतीत तुम्ही जी घोषणा केली ना, कॉर्पस फंड वाढवण्याचा 40,000 वरून 1 लाखापर्यंत कॉर्पस फंड आणि सोलार पॅनलचा सुद्धा तो देखील त्याचा फायदा कसा असणार? तो देखील कॉर्पस फंड SRA मध्ये वाढवल्यामुळे
नागरिकांना एक प्रकारचा फायदा होईल आणि सोलरमुळे देखील जे काय बाकी कॉमन आपण वापरतो वीज ती फ्री होऊन जाईल यामुळे आणि मेंटेनन्स फ्री होईल, मेंटेनन्स निघेल, ह्या सगळ्या म्हणजे मेंटेनन्स फ्री त्या भागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. शिंदे साहेब, तुम्ही सिडको बद्दलची पहिली घोषणा केली तो 17,000 घरांचा प्रश्न मिटतोय, मात्र जवळपास 65,000 घरं आता निर्माणाधीन आहेत. दुसरी गोष्ट जी लँड कॉस्ट पकडली जाते सिडकोकडून, जी नो प्रॉफिटवरती काम करण्याची गरज आहे, ही कॉस्ट ऑलरेडी वेगवेगळ्या ठिकाणाहून सिडकोने वसूल केलेली असते, त्यामुळे या घरांच्या किमती एक मिनिट फक्त एकच आहे. मगाशी ते मी राहून गेलं, जे फनेल झोनमध्ये विमान एरिया आहेच, परंतु त्याचबरोबर या नवीन योजनेमुळे जुहू मिलिटरी परिसर आणि कांदिवली मालाड सीओडी परिसर या इथल्या लोकांना देखील मोठा दिलासा मिळेल. त्यांचेही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प थांबलेत, त्यांना न्याय मिळेल. हा शिंदे साहेब, हेच विचारतो की 17,000 घरांना जरी आता फायदा होत असला तरी 65,000 घरं जवळपास निर्माणीन आहेत. विक्रांत पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की लँड कॉस्ट सिडको पकडते, त्यामुळे या घरांच्या किमती फुकटात बिल्डरांपेक्षा. आता आम्ही 10% त्याच्यामध्ये कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून लँड कॉस्ट आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्या जेवढ्या कमी करता येतील आणि त्या ग्राहकांवर त्याचा भुर्दंड पडू नये यासाठी देखील आम्ही याच्यापुढे हा तर निर्णय एका ह्याच्यासाठी घेतलाय, पण यापुढे देखील जितक्या कमीत कमी किमतीमध्ये सिडकोची घरं मिळतील, म्हाडाची घरं मिळतील त्याचा विचार आम्ही नक्की करणार. विरोधकांचा आरोप आहे लोकप्रिय घोषणांचा पाऊस सरकार पडतंय. हे घोषणांचा पाऊस नाहीये, ही अंमलबजावणी आहे. ही गेल्या अनेक वर्ष ज्यांनी केलं नाही, आता ते जर असं मला काय म्हणाले ते सरकार आहे त्यांच्या हिशोबाने हे राहणारे हे जे बिल्डिंगमध्ये राहणारे डेव्हलपर आहेत का? हे सर्वसामान्य लोक आहेत, हे गिरणी कामगार आहेत, सर्वसामान्य मुंबईकर आहेत. या लोकांच्यामुळे मुंबईकर गेला नाला सोपाऱ्याला, गेला वसईला, इकडे गेला बदलापूर, अंबरनाथ, वांगणीला, त्यांना आम्हाला पुन्हा मुंबईत आणायचं आहे आणि म्हणूनच आम्ही ही योजना केलेली आहे. जे बाळासाहेबांचं स्वप्न विसरले ते आम्ही बाळासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करतोय आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं सर्वांसाठी घरं हे जे धोरण आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय. ज्यांनी मुंबई विकली ते आमच्यावर काय आरोप करणार? गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये दिल्या का सुविधा? आम्ही मुंबई टिकवतोय, मुंबई टिकवली आणि या सगळ्या लोकांना आम्ही पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचा जो आमचा मानस आहे तो आमचा हेतू स्पष्ट आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही, घेणार नाही, कारण शेवटी मुंबईकर सुज्ञ आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा देवेंद्रजींनी आम्ही या मुंबईसाठी जे निर्णय घेतले कॉन्क्रिटायझेशनचे, का घेतले नाही तुम्ही? का खड्ड्यातला प्रवास लोकांना दिला? का लोकांचे बळी घेतले? का त्याच्यामध्ये करप्शन केलं? हे आम्हाला सांगा. आणि त्यामुळे डांबराचे रस्ते आता बिलकुल नाहीत. पुढच्या मे मध्ये मुंबईतले बरेचसे रस्ते खड्डेमुक्त होतील. पुढच्या डिसेंबरपर्यंत आणखी खड्डेमुक्त होतील. मुंबई खड्डेमुक्त करण्याचं धोरण आम्ही घेतलेलं आहे. अरे तुम्ही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पण केला नाही एवढं वर्ष. असंच प्रदूषित पाणी समुद्रात सोडताय, समुद्र दूषित करताय. 7 ठिकाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मी मुख्यमंत्री असताना केले. त्याचबरोबर मेट्रोचे प्रकल्प बंद पाडले, कारशेड बंद पाडला, तो आम्ही सुरू केला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला. आरोग्य सुविधा आम्ही वाढवतोय. कोस्टलला गती दिली, अटल सेतू केला. काय तुम्ही सांगणार आम्हाला? हे सगळे प्रकल्प आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला नाहीत. या मुंबईकरांचा हक्क आहे आणि मुंबईकरांचा हक्क देण्याचं काम आम्ही करतोय. मुंबईकरांचा अधिकार त्यांना मिळवून देण्याचं काम करतोय. आता फक्त वैयक्तिक अधिकार, वैयक्तिक स्वार्थ आणि वैयक्तिक फायदे ज्यांनी बघितले ते आमच्यावर काय आरोप करणार? कोविडमध्ये काय पाहिलं? कोविडमध्ये किती करप्शन झालं? कोविडमध्ये देखील काही सोडलं नाही. त्यांनी आमच्यावर आरोप करणं म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे ऐसा हो गया है. अरे अरायवल आणि डिपार्चर झालं का? अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते असंच म्हणायचे मुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहे. आता त्यांच्या सरकारमध्ये
अजितदादा कोण होते? डोंबिवलीतला एक महत्वाचा प्रश्न आहे सातत्याने हिवाळी साहेब, डोंबिवलीतला एक महत्वाचा प्रश्न आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही नाही. आम्ही मेहनत करतो आणि संघर्ष करून आम्ही इथं आलेलो आहे. एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री, एक शेतकऱ्याचा मुलगा ते मुख्यमंत्री, हे हजम झालं नाही, अजूनही होत नाही, अजूनही पोटदुखी आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्यासाठी काढलाय, मोफत फ्री ट्रीटमेंट, पण पोटदुखी जात नाही. त्यांना तुम्हीच आता जमाल गोटा द्या. डोंबिवलीतला प्रश्न आहे साहेब, साहेब प्रदूषणामुळे डोंबिवलीतले रस्ते गुलाबी झालेले आहेत. साहेब प्रदूषणामुळे